नमस्कार, पुष्पाज किचनमध्ये आज आपण तिळाचे लाडू कसे बनवणार हे बघणार आहोत. तर ही संक्रांती स्पेशल रेसिपी एका वेगळ्या ट्विस्टसोबत बघा आणि तुमच्या घरी झटपट एकदम फास्ट असे लाडू बनवा. चला तर मग स्टार्ट करूया झटपट रेसिपीला. त्यासाठी इथे मी हे तीळ घेतलेले आहे. मी जेवढे तीळ घेतले 1 पाव तीळ आहेत हे तेवढाच आपण गूळ घेतलेला आहे बारीक करून. त्यानंतर मी डिंक घेतलेला आहे आणि विलायची पूड घेतलेली आहे. सर्वात पहिले आपण तीळ चांगले भाजून घेऊया. हे मी थोड्याशा स्लो गॅसवरच चांगले भाजून घेणार आहे लालसर होईपर्यंत. साधारणतः 5-6 मिनिटांनी आपले हे तीळ असे लालसर झालेले आहेत. तर बस आता आपण गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवू शकतो. असे लालसर तीळ आपण जर केले तर त्याला एकदम खुरपूस चव लागते आपल्या लाडूला. तर थोडे लालसरच होऊ द्यायचे ते. एकदम जळू पण नाही द्यायचे बट लालसर पाहिजे आपल्याला. चला तर मग आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया आणि इकडे आपण डिंक तळून घेऊ. तर त्यासाठी इथे मी हे तूप घेतलेलं आहे. तूप आपण गरम झालेलं आहे आता. आता आपण या डिंक तळून घेऊ. थोडा थोडा करून मी हा पूर्ण डिंक तळून घेतलेला आहे. हा पण थोडासा लालसर होऊ द्यायचा, म्हणजे हा चांगला पूर्ण तळला जाईल प्रॉपर. तर आता आपला डिंक पण पूर्ण तळून झालेला आहे. त्यानंतर मी इथे तीळ एकदा बारीक करून घेतलेलं आहे. एकदाच मी थोडे जाडसर बारीक करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपण यात गूळ टाकून घेणार आहोत. गूळ आणि विलायची पावडर आणि ते पण थोडंसं बारीक करून घ्यायचं 1-2दा फिरवून. ते बारीक झालं की आपण डिंक हा पहिले वेगळा बारीक करून घेणार आहे. आता हा डिंक आपला बारीक झालेला आहे चांगला. त्यानंतर आपण पहिलेची जी पूर्ण मिक्स पूड केलेली होती ते आपण यात टाकून घेणार. गूळ, तीळ आणि विलायची पावडरची, आणि हे एकदम बारीक असं आपण बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर माझं डिंक तळलेल्याचं जे तूप उरलेलं होतं त्यात मी हे पूर्ण भुर्का टाकून घेणार, म्हणजेच ते ओलसरपणा येईल त्याला आणि तुपाची अजून चांगली चव लागेल त्या लाडूंना म्हणून. आणि आपले लाडू पण फिट्ट असे बनतील, सैल नाही बनणार ते. तर तुम्ही बघू शकता एकदम झटपट असे आपले लाडू आपण एक एक आता बनवून घेऊ. मी हातानेच फास्ट याला बनवून घेत आहे. एकदम छोटी साईज ठेवलेली आहे मी, म्हणजे एक एक घेतला की आपल्याला तो पुरेसा होईल. तर अशाच प्रकारे आता आपण पूर्ण हे लाडू बनवून घेऊ. हे खाण्यासाठी पण एकदम पौष्टिक, हिवाळ्यात डिंक खाणं हा खूप चांगला असते. म्हणून तुम्ही तीळ आणि गुळाच्या लाडूत डिंक टाकला तर त्याला अजून चांगली चव येते. सो तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी संक्रांत आहे तर नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना पण ही रेसिपी नक्की आवडेल. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.